हाय फ्रेंड्स, एकविराज किचन अँड भक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर एकादशी स्पेशल रताळूचा हलवा बनवूया। या ठिकाणी आपण रताळू घेतलेले आहे। याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे दिली जातात। आज वर्षाची शेवटची एकादशी आहे, म्हणून आपल्याला काहीतरी छान बनवायचं आहे। चला तर मग आता बनवूया। या ठिकाणी मी रताळू आता आधीच पहिले स्वच्छ धुवून घेत आहे, कारण त्याला थोडी थोडी माती लागलेली असते, ते जमिनीत येतात त्यामुळे। चला तर स्वच्छ धुवून घेऊया। आपण बघू शकता या ठिकाणी मी स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला याचा बारीक खीस करायचा आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मी रताळू छान खिसून घेतलेले आहे आणि थोडे ड्रायफ्रूट घेतले आहे। कढई ठेवली आहे तापायला। आता त्यात आपल्याला तूप टाकायचं आहे। आता या तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून द्यायचे। थोडे गोल्डन ब्राउन करायचे, मग काढून घ्यायचे। चला तर मग आता आपण जे रताळू खिसून घेतलेले होते ना, ते आपल्याला यात टाकायचे तुपात। आता हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून आपल्याला याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। एकदा परत आपण याला हलवूया, बघूया। चला आपण बघूया रताळू झालेत की नाही। बऱ्यापैकी रताळूचा रंग या ठिकाणी चेंज झालेला आहे, म्हणजे रताळू शिजलेले आहे। आता यात आपल्याला साखर टाकायची। चला तर यात आपल्याला साखर टाकायची। आता आपल्या आवडीनुसार साखर आपण यात टाकू शकतो। यात मी दूध वगैरे काही टाकलेले नाही आहे, कारण रताळू आधीच खूप सॉफ्ट असतात। हलवूया आता छान। मिक्स करून झालंय। आता यावर अजून 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आपण परत एकदा चेक करूया आपला हलवा झालेला आहे किंवा नाही। या ठिकाणी आपण बघू शकता आपला हलवा रेडी आहे। चला तर फ्रेंड, आपला रताळूचा हलवा या ठिकाणी रेडी आहे। आपण बघू शकता किती छान झालेला आहे। मी जे ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले होते, त्याला थोडं क्रश करून यावर गार्निशिंग केलेलं आहे छान। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। ओके, बाय बाय, हॅपी न्यू इयर।